सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी, तर आता मोफत पिठाची गिरणी आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. सरकार वाटत आहे मोफत पिठाची गिरणी. फक्त आधार कार्ड देऊन मोफत पिठाची गिरणी तुम्हाला आता मिळवता येणार आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच अर्ज करा. तर सरकारकडून महिलांसाठी मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येत आहे. फक्त आधार कार्ड दाखवा आणि घरी सुरू करा छोटासा व्यवसाय. अर्ज कसा करायचा आहे, कोणाला मिळणार आहे आणि यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, तर ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर महिलांना स्वावलंबी बनवणे, त्याचप्रमाणे घरबसल्या तुम्ही तुमचं उत्पन्न देखील वाढवू शकता. तर आता मोफत पिठाची गिरणी मशीन, तर काही ठिकाणी सबसिडी अनुदान म्हणून तुम्हाला महिलांना इथं देण्यात येते. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये बीडमध्ये फॉर्म उपलब्ध जे काही आहे फॉर्म उपलब्ध आहे, तर लगेच तुम्ही अर्ज करा. यानंतर धाराशिवमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचा आहे. वेगवेगळ्या जे की शहरी भागामध्ये राहते ते ग्रामपंचायत मार्फतच इथं योजना राबवली जाते, किंवा पंचायत समिती तर किंवा ग्रामपंचायत, तर याचप्रमाणे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. लातूरमध्ये महिला बचत गट, महिला गटाच्या माध्यमातून इथं प्राधान्य देण्यात येत आहे. नांदेडमध्ये ऑफलाईन फॉर्म सुरू आहे. परभणीमध्ये कागदपत्र तपासणी सुरू आहे. हिंगोलीमध्ये मर्यादित लाभ इथं आहे. लवकर तुमचा अर्ज सादर करा. जालन्यामध्ये पंचायत समितीमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज आहेत, लगेच अर्ज करा. अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं अर्ज सुरू झालेले आहे. सोलापूरमध्ये महिला बचत गट यांच्या अंतर्गत अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर इथे आपलं पुणेमध्ये अजूनही अर्ज सुरू झालेला नाही, लवकरच इथं अपडेट मिळणार आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा अपडेट नाही आलेली आहे, प्रतीक्षित आहे, लवकरच इथं फॉर्म सुरू होणार आहे. यानंतर सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये लगेच तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणी करून घ्या तहसील विभागामध्ये जाऊन. त्यानंतर इथे आपलं नंदुरबारमध्ये सुद्धा लवकरच सुरू होणार आहे अर्ज. जळगावमध्ये सुद्धा लवकरच अर्ज सुरू होणार आहे. याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे. अकोल्यामध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे. वाशिम, अमरावती, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, परंतु इथं प्रोसेस यायची राहिलेली आहे. याचप्रमाणे इथे आपलं यवतमाळमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहे. यानंतर इथे आपलं नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, तर हे जिल्हे लवकरच या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं मोफत पिठाची गिरणीसाठी अर्ज सुरू होणार आहे. सध्या मराठवाडा, विदर्भामध्ये जास्त अर्ज सुरू झालेले आहेत. काही ठिकाणी अजूनही अर्ज आलेले नाहीत, तर काही ठिकाणी लवकरच अर्ज इथे सुरू होणार आहेत. तर यामध्ये कोण पात्र आहेत, तर आता गरीब रेशनखाली, तर आता BPL असेल, तर याचप्रमाणे बचत गटातील महिला असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, बेरोजगार महिला असेल, तर ज्यांचं वय 18 ते 60 आहे, तर यासाठी अर्ज करू शकता. याचप्रमाणे इथे तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्र, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, तर इत्यादी तुम्हाला लागणार आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल, तर आता मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती किंवा महिला व बाल विकास कार्यालय यांच्याशी संपर्क करा. तर बरेच जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी इथं चेक करा, जे काही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही तुमची पंचायत आहे, तर इथं ग्रामीण भागासाठी महिला व बाल विकास कार्यालयामध्ये चौकशी करा किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला चौकशी करायची आहे. तिथून तुमचा जो काही अर्ज घ्यायचा आहे, पिठाची गिरणी अर्ज फॉर्म मागायचा आहे, तिथून तुम्हाला अर्ज मिळून जाईल. त्यामध्ये अर्जामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, व्यवसायाची माहिती तुम्हाला द्यायची आहे, न चुकता व्यवस्थित द्यायची आहे. त्यासोबत कागदपत्र जोडायचे, आधार कार्डची झेरॉक्स, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक आणि 2 फोटो. अर्ज तिथं जमा करायचा आहे आणि त्यांच्याकडून एक पावती घ्यायची रिसीट म्हणून. अधिकारी तुमचा तपासणी झाल्याच्या नंतर पात्र असेल तर तुमचा लिस्टमध्ये येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला काही ठिकाणी मशीन दिली जाते, तर काही ठिकाणी सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते. तर आता मोफत पिठाची गिरणी लेखी अर्ज तुम्हाला या पद्धतीने इथं देणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी हा अर्जाचा नमुना चेक करून घ्या. प्रति मान्य अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, पंचायत समिती, त्यामध्ये तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज करण्याबाबत या पद्धतीने तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. महोदया, मी खाली सही करणारी, तर तुमचं इथं नाव लिहायचं आहे महिलांचं. त्याचप्रमाणे राहणार, तुमचा पत्ता,
आपणास नम्र विनंती करत आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला कोणतीही स्थिर उत्पादनाचा स्रोत नाही आहे, म्हणून शासनाच्या मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत मला पिठाची गिरणी मंजूर करण्यात यावी ही नम्र विनंती. मी या योजनेसाठी पात्र असून आवश्यक कागदपत्रे सर्व अर्जासोबत जोडलेली आहेत. कृपया माझा अर्ज विचार करत मला या योजनेचा लाभ द्यावा ही नम्र विनंती. याचप्रमाणे आपला विश्वासू स्वाक्षरी, नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, दिनांक यासोबत जोडायचे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, फोटो इत्यादी डॉक्युमेंट जोडायचे आहे. तर अर्ज तुम्हाला कुठे द्यायचा आहे? तर आता शहरी भागामध्ये जर असेल तर तुम्ही तुमच्या पंचायत व ग्रामपंचायतमध्ये चेक करा, पंचायत समिती किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये चौकशी करा. याचप्रमाणे आता पंचायत समिती जे की आहे इथं तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. महिला व बालविकास कार्यालयामध्ये चौकशी करा. तर आता काही ठिकाणी मोफत पिठाची गिरणी दिली जाते, तर काही ठिकाणी 80 ते 90% अनुदान देखील इथं दिले जाते. तर आता निवड प्रक्रिया कशी इथं राहणार आहे, यामध्ये अर्ज जे की दिल्याच्या नंतर कागदपत्राची तपासणी होते, यादी लागते, निवड यादी लागते, मशीन वाटप इथं 15 ते 45 दिवसाचा कालावधी लागू शकतो. अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे: चुकीची माहिती देणे, अपूर्ण कागदपत्र, आधीच्या योजनेचा लाभ घेतलेला असते किंवा यामध्ये पात्र नसते, तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर लगेच मोफत पिठाची गिरणी यासाठी अर्ज करा. महिला व बालविकास कार्यालयामध्ये चौकशी करा, जे की तुमच्या तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी. सर्वांनी चेक करा. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी लेखी अर्ज दिल्याप्रमाणे याप्रमाणे कागदपत्र त्यासोबत तुम्ही लवकरात लवकर चौकशी करून अर्ज सादर करा आणि या योजनेचा लाभ घ्या.